हाय हॅलो नमस्कार माझ्या गोड ताईंनो, कशा आहात सगळ्या. खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. बऱ्याच वेळेला बऱ्याच ताई बिगनर्स असो किंवा हा व्यवसाय करणारे असो, वारंवार कमेंट सेक्शनला कमेंट करतात की कटोरी ब्लाऊज शिवताना तुम्ही पूर्ण व्हिडिओ शेअर करा. म्हणजे कटोरी ब्लाऊजचं कटिंग तर आपण दाखवलेलं आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये आणि वेगवेगळ्या साईजमध्ये, पण कटोरी ब्लाऊज शिवताना प्रॉपर तुम्ही कसं शिवता किंवा ती शिवण्याची तुमची पद्धत काय आहे हे आम्हाला कळण्यासाठी लॉंग व्हिडिओ कटोरीचा शिवण्याचा शेअर करा. त्या सगळ्या ताईंसाठी आणि प्रत्येकीला ही गोष्ट कळावी की मी ब्लाऊज कसं शिवते ज्यामुळे फिनिशिंग खूप सुंदर येते, त्यासाठीच हा व्हिडिओ शेअर करत आहे. सो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी. आणि तुम्ही फक्त पाहू नका तर ते शेअर सुद्धा करा, म्हणजे इतर ताईंना ह्याचा नक्कीच फायदा होईल. तर हा कटोरी ब्लाऊज आहे 36 साईजचा ते 38 साईजचा ब्लाऊज आहे. तर हा शिवताना सगळ्यात अगोदर अस्तर जोडून घेतलेला आहे. अस्तर जोडून घेणं म्हणजे आपल्याला ब्लाऊजचं बऱ्यापैकी काम इथे ओके होतं. आता गळा थोडासा इकडे तिकडे वाटला आपल्याला तर तो व्यवस्थित कटिंग करायचा आहे, कारण हा कपडा खूप लिपलिप आहे. जोडताना अस्तर कारागिरनी हे व्यवस्थित जोडलेला आहे, पण कधी कधी मेन फॅब्रिकचा एक साईड थोडासा जास्त निघतो, तो आपल्याला इथे कटिंग करायचा आहे. टक्स घालून पाठीमागच्या बाजूला गळा कटिंग करून टक्स घालून कमरेची पट्टी लावून घेतलेली आहे. आता फ्रंट साइड मेन आहे. मेन आपला रोल जो आहे कटोरी ब्लाऊजचा तो फ्रंट साइडचा सगळा खेळ असतो. म्हणजे तुमचं कटोरी ब्लाऊज कसं शिवलं जातं, कसं बसतं किंवा ती शिवण्याची प्रॉपर पद्धत काय आहे, कोणत्या वेळी प्रॉपर वेळी तो ब्लाऊज शिवला जातो हे गरजेचं असतं. तर त्यासाठी बघा आपले कटोरी पार्ट आणि फिटिंगचा पार्ट आहे, साइड पार्ट आणि कटोरी पार्ट इथे मी जोडून घेतलेला आहे. लागलीच डबल टिप टाकत आहे, कारण डबल टिप तुमची खूप महत्त्वाची असते फिटिंग आणि फिनिशिंग आणि ब्लाऊजची लाईफ वाढवण्यासाठी. म्हणजे फिटिंग तुमचं छान येण्यासाठी तुम्हाला शिलाई छान करावी लागते. आणि थोडासा तुमचा जर कटोरीचा पार्ट वाढला असेल इथे तर हा तुम्ही या पद्धतीने कटिंग करून टाकू शकता, कारण साइड पार्टपेक्षा कटोरीचा पार्ट आपण थोडासा मोठाच घेत असतो. त्यावेळेला तुम्हाला इथे थोडंसं वाटलं तर कटिंग टाकू शकता 5 इंच. आता त्यानंतर टक्स मारायच्या वेळेला टक्स मी मारून घेतल्याने मग तुम्हाला सांगतेय. ह्याची रुंदी आहे 1.5 ते 2.25 इंच आणि लांबी आहे 2.25 ते 3 इंच. आता सिंगल टिप मारल्यानंतर तुम्हाला कटोरी चेक करायची आहे आणि मग तुम्हाला वाटली थोडीशी वाढवावी किंवा कमी करावी तर सेकंड टिपला तुम्हाला इथे डबल टिपच्या वेळेला ॲडजस्ट करायची आहे. ही झाली आपली सुंदर अशी कटोरी तयार. ॲक्च्युली ही 38 साईजची कटोरी आहे. मी तुम्हाला सुरुवातीला 36 ते 38 साईज म्हटलं होतं. सो कोणत्याही साईजची तुम्ही कटोरी शिवा, याच पद्धतीने तुम्हाला शिवायचं आहे. माप तुमची त्या त्या वेळेला बदललेले असणारच आहेत. आता कटोरी आपल्याला कितीची हवी आहे हे मोजून घ्यायचं आहे. तर 6.25 इंचाची आपल्याला कटोरी तयार हवी आहे. तरी ते 6.5 इंच येत आहे. तर 5 इंच मला पट्टी जेव्हा मी लावणार आहे हुक लूकची त्यावेळेला कमी होणार आहे. तर बऱ्याचदाही आपल्याला म्हणतात की तुम्ही हुक लूकची पट्टी लावण्यासाठी एक्स्ट्राचं मार्जिन घेत नाही, तरी तुमचं मार्जिन शिवल्यानंतर फिटिंगच्या वेळेला पूर्ण फिटिंग झाल्यानंतर मार्जिन छान कसं येतं. तर जे मी 2 इंच मार्जिन घेते त्याच्यामध्येच आपल्याला ह्या गोष्टी ॲडजस्ट करायच्या असतात. आता ही माझी पद्धत आहे कटिंग करण्याची, त्यामुळे 2 इंच मार्जिनमध्ये आपल्याला प्रॉपर 1.5 इंच मार्जिन राहून पट्टी लागून शिवाय फिटिंग सुंदरच येतं. सो तुम्ही जर कटिंग वेगळ्या पद्धतीने करत असाल तर तुमची पद्धत वेगळी असू शकते, त्या पद्धतीने तुम्हाला फिटिंग सुद्धा करायचं आहे. तुम्ही माझ्या पद्धतीने जर कटिंग केलं असेल तर त्याच पद्धतीने ब्लाऊज शिवा आणि फिटिंग सुद्धा करा असं मी तुम्हाला सांगेल. कारण जितके व्हिडिओज तुम्ही पाहाल वेगवेगळे तर मिक्स तुम्ही कराल त्यावेळेला तुम्हाला प्रॉब्लेम होणार आहे. आता इथे बघा मी क्रॉस पट्टी लावून घेतली, त्यानंतर हुक पट्टी आहे ती लावून घेतली आणि ते गळा चेकिंगचा टाइम आहे. ब्लाऊज चेकिंगचा टाइम म्हणजे मेन गळा चेकिंगचा टाइम असतं. ब्लाऊज चेकिंग टाइम म्हणजे काय नेमकं तुम्हाला ही गोष्ट जाणून घ्यायची असेल तर आपल्या होम पेजला हा व्हिडिओ इन डिटेल सविस्तरमध्ये अपलोड केलेला आहे. तुम्ही तो जाऊन चेक करू शकता. म्हणजे तुम्हाला सुद्धा ब्लाऊज चेकिंग टाइम काय आहे, ब्लाऊज शिवते वेळी ज्या ज्या वेळी ब्लाऊज चेकिंग टाइम असतात ती एक्झॅक्टली गोष्ट तुमच्या लक्षात येणार आहे. आता जितका आपला गळा आहे प्लस अर्धा इंच शोल्डर एवढं मार्किंग केलेलं आहे आणि मार्किंग करून गळा व्यवस्थित कटिंग करून घेतलेला आहे टीप मारल्यानंतर. आता दुसऱ्या साईडचा पार्ट आहे, म्हणजे उजव्या साईडचा पार्ट आपला रेडी झालेला आहे कटोरीचा पुढचा. तो आता डाव्या साईडचा पार्ट जो आहे तो आपण रेडी करणार आहोत. आता कटोरीचा पार्ट पहिला जोडताना कटोरी मी वरच्या भागावरती ठेवली होती आणि साईड पार्ट खालच्या भागी होता. तर आता ही कटोरी जोडताना डाव्या साईडची ते मी उलटी ठेवलेली आहे, म्हणजे कटोरी खाली गेलेली आहे, साईड पार्ट वरती आलेला आहे. इथे आपल्याला कटोरीचा राहिलेला भाग थोडासा मी कटिंग करून घेतलेला आहे 5 इंच, पण तो व्हिडिओ स्किप झाला, कारण कधी कधी बऱ्याच गोष्टी आपल्याकडून घाई गडबडीमध्ये स्किप होतात. त्यानंतर आपली जी टक्स पॉईंट आहे, डार्ट पॉईंट आपण जो म्हणतो कटोरी छान येण्यासाठी,
तो इथे सेट करून घ्यायचा आहे. आणि कटोरीची टक्स पॉईंट मारल्यानंतर, कटोरीचा व्यवस्थित डाट मारल्यानंतर तुम्हाला जर वाटलं की हुक लूकच्या साईडला कटोरी तुमची थोडीशी मोठी होतीये, तर 5 इंच किंवा जेवढी मोठी असेल तेवढी कटिंग करून टाकू शकता, जसं की मी याच्यामध्ये कटिंग केलं होतं. त्यानंतर आपल्याला क्रॉसपट्टी लावायची आहे. कोणी क्रॉसपट्टी म्हणतं, कोणी ब्रापट्टी म्हणतं. तुमच्या बोलीभाषेनुसार तुम्ही ते शब्द यूज करू शकता. तर मी ते क्रॉसपट्टी म्हणते. किंवा आपला बेल्ट आहे तो बेल्ट म्हणू आपण, कमरेचा बेल्ट जो आहे तो. आता या पद्धतीने क्रॉसपट्टी लावल्यानंतर उलटा भाग सरळ ठेवायचा आहे वरती, आणि उलट्या भागावरती आपल्याला गळा कटिंग करून निघालेली पट्टी आहे किंवा तुम्ही वेगळी पट्टी काढली असाल ती लूकसाठी लावायची आहे. लूकची पट्टी लावताना खालच्या बाजूने आपण पट्टी लावून घेतलेली आहे 5 इंचावरती. पुन्हा दाबटीप टाकलेली आहे आणि कमरेकडच्या बाजूला अर्धा इंच 1 इंच पट्टी जास्तीची ठेवलेली आहे. ती दाबटीप टाकल्यानंतर फोल्ड करून घेतलेली आहे आणि या पद्धतीने ही पट्टी 1.25 इंच ते 1 इंचाची रुंद अशी लूकची पट्टी तयार केलेली आहे. म्हणजे हुकची पट्टी लावताना आपण वरच्या बाजूने लावली आणि ती पट्टी खाली फोल्ड केली, पण लूकची पट्टी लावताना तुम्ही खालच्या बाजूने लावायची आहे, म्हणजे उलट्या साईडवरून लावायची आहे आणि मग सोयीच्या बाजूला किंवा सरळ बाजूला इथे फोल्ड करायचे आहे. आता जसं आपण उजव्या बाजूचा गळा चेकिंग केला त्याच पद्धतीने डाव्या बाजूचा गळा सुद्धा चेक करायचा आहे. जे काही मार्जिंग राहतंय तिथे मार्किंग करायचं आहे. या पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे. फक्त शोल्डरला अजिबात कटिंग करायचं नाही आणि खालचा जो पार्ट आहे तो गळ्याचा शेप जसा येईल त्या पद्धतीने चेक करायचा आहे. फक्त एवढंच नाही बरं का, गळा चेक केला, मार्किंग केलं म्हणजे झालं नाही. गळा चेक करून, मार्किंग करून, टिप मारून कट केल्यानंतर सुद्धा पुन्हा हा गळा चेक करायचा आहे. इतका परफेक्शनमध्ये जोपर्यंत तुमचा गळा येत नाही तोपर्यंत तुम्हाला तो चेक करायचा आहे. म्हणजे ब्लाऊज घातल्यानंतर बऱ्याच वेळेला नवीन मापाचे दुसऱ्याकडून शिवलेले आपल्याकडे ब्लाऊज मापाला येतात, त्यावेळेला मी पाहते उजव्या साईडचा गळा प्रॉपर असतो पण डाव्या साईडचा गळा तिरका गेलेला असतो. म्हणजे तुमचा गळा जो आहे तो प्रॉपर राऊंड शेपमध्ये किंवा यू शेपमध्ये न होता थोडासा क्रॉस असतो. मग या गोष्टी तुम्हाला सुद्धा कोणी सांगू नये किंवा तुमच्याकडून ही चूक होऊ नये, त्यासाठी गळा जसा मी दाखवला तसा प्रॉपर राऊंड यावा लागेल किंवा यू शेपमध्ये यावा लागेल. आता गळा तयार झाल्यानंतर आपल्याला शोल्डर आहे ती जोडून घ्यायची आहे. शोल्डर जोडताना दोन्हीही पार्ट मी एकावरती एक ठेवलेले आहेत, म्हणजे पुढचा भाग आणि पाठीमागचा भाग एकावरती एक सरळ ठेवलेला आहे आणि उलटे भाग आहेत ते दोन्हीचे हे एक खालच्या बाजूला आहे एक वरच्या बाजूला आहे. या पद्धतीने शोल्डरच्या ठिकाणी हलकीशी मी एक सूद क्रॉस घेतलेली आहे शोल्डरची टिप, ज्यामुळे आपली शोल्डर आहे ती उतरणार नाही किंवा ब्लाऊज घातल्यानंतर गळ्याकडून ब्लाऊज लूज पडणार नाही किंवा खांदे थोडेसे लूज पडतात उतरतात तसं होणार नाही. डबल टिप मारून घेतली, मार्जिन कटिंग करून घेतलं. त्यानंतर आपल्याला ही जी गळ्याची पट्टी आहे किंवा हेमिंगसाठीची पट्टी आहे, हातशिलाईची पट्टी आहे, गळापट्टी जी आहे ती लावून घ्यायची आहे. आता गळापट्टी लावताना मी ते अस्तरची पट्टी काढून घेतलेली आहे. तुम्ही इथे मेन फॅब्रिकची पट्टी काढून डायरेक्ट तुम्ही पायपिंग करू शकता किंवा मेन फॅब्रिकच्या पट्टीने सुद्धा गळ्याची हातशिलाईची पट्टी तुम्ही ते तयार करू शकता. आता आपल्या ब्लाऊजांना पहिल्यापासूनच सवय आहे हातशिलाईची, म्हणजे फिनिशिंग छान दिसतं आणि फिटिंगला ब्लाऊज खूप सुंदर बसतो. शिवाय जेव्हा तुम्ही हातशिलाईची पट्टी तयार करता तेव्हा हातशिलाई केल्यावर फिनिशिंग इतकी सुपिरियर पद्धतीने दिसते की ब्लाऊजचं पूर्ण जे नापतोल आहे किंवा मी म्हणते ब्लाऊजचं नाक आहे, गळा म्हणजे ब्लाऊजचं नाक आहे, ते जर सुंदर असेल तर ब्लाऊज तुम्हाला सुंदरच दिसेल. आणि गळा जर तुमचा अगोदरच तिरका असेल किंवा फिनिशिंगनी नसेल किंवा तुम्ही पायपिंग करत असाल ती सुद्धा परफेक्ट येणं खूप गरजेचं आहे. कारण पायपिंग केला तरी सुद्धा तो ब्लाऊज किंवा गळा आहे तो सुंदर दिसला पाहिजे. कारण ब्लाऊज घातल्यानंतर बॉडीमध्ये आपल्या अंगामध्ये जेव्हा ब्लाऊज समोरची लेडीज बघते तेव्हा पहिला नजर कुठे जाते तर ब्लाऊजच्या गळ्यावरती. मग तो प्लेन असो किंवा डिझाईनचा असो पण तो किती सुंदर तयार केलेला आहे, फिनिशिंग किती सुंदर आहे हे तितकंच मॅटर करतं. आता इथे गळापट्टी लावलेली आहे, दाबटीप टाकलेली आहे आणि गळापट्टी लावताना बघा अर्धा इंच मी पुढे मार्जिन सोडलं होतं ते सुद्धा आतल्या साईडला जोडून घेतलेलं आहे. दाबपट्टी मारल्यानंतर पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग फिटिंगच्या बाजूला मी चेक केलेला आहे दोन्ही सेम आलेले आहेत का. त्यानंतर इथे बाही तयार करून ठेवली होती. पुढचा भाग अर्धा इंच कटिंग केला होता, आर्महोलचा गोलाकार दिला होता. त्यानंतर सेंटरला लावून बाही चेक करून घेतली आणि मग बाही लावत आहे. बाही लावताना अजिबात ओढायची नाही आणि बाही तुम्हाला लावताना जर सेंटरला सरकेल बाही किंवा सेंटर हालेल ही भीती जर असेल तर तुम्ही एक आयडिया सांगते तसं करू शकता. सेंटरला पिन लावून घ्यायचे आहे, सेंटरला सेंटर जोडून, आणि निम्म्या भागापासून बाही अगोदर लावायची आहे आणि राहिलेली बाही निम्म्या भागापासून पुढे लावायची आहे. आता मला हे प्रॅक्टिस आहे, तुम्हालाही हळूहळू ते जमेल.
त्यामुळे मी डायरेक्ट बाही लावायचा रिस्क घेतेय. डबल टिप मारायच्या वेळेला आपल्याला लागलीच ही क्रॉसपट्टी आहे किंवा आपण जो टच बटन लावतो तो लावून घ्यायचा आहे. आता तुम्ही म्हणाल की मार्जिन तुमचं पुढे शिल्लक राहिलेलं आहे ताई, ते लागलेच कापायचं का? आता कापलं तरी चालतं किंवा फिटिंगची टिप मारल्यानंतर कापलं तरी चालतं. एक्स्ट्राचं मार्जिन आहे ते आपोआपच पुढे जातं. हे बघा, सेंटरपासून चेक केल्यानंतर पाठीमागचा पार्ट आहे तिथे थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन आपलं राहू शकतं. कारण पुढच्या भागाला दोन्हीही साईडला आपण आर्महोलची गोलाई दिलेली असते, त्यावेळेला मार्जिन जास्त शिल्लक न राहता पाठीमागच्या भागाला आपण आर्महोल अजिबात कटिंग केलेला नसतो गोलाकारमध्ये किंवा थोडासा अर्धा इंच डीपमध्ये, त्यामुळे पाठीमागचा भाग थोडासा वाढीव राहू शकतो आणि पुढचा जरी भाग तुमचा जास्त राहिला तरी सुद्धा काही प्रॉब्लेम होत नाही. ऑलरेडी तो आपला मार्किंगमध्ये जास्त घेतलेला असतो. कारण बिगनर्स असतील तर या गोष्टी अशा कमी जास्त झाल्यानंतर भीती वाटेल, आता हे नेमकं माझं ब्लाऊज चुकलं म्हणायचं की बरोबर आहे म्हणायचं, असा त्यांना प्रश्न नक्कीच पडत असेल. तर हो मी सांगतेय पुढे, ऐकून तर घ्या, अजिबात घाबरू नका. व्यवस्थित ते तुम्ही जोडून घ्या. मार्जिन राहिलेला शिल्लक भाग तसाच ठेवा. त्याचं पुढे जाऊन तुम्हाला डिटेल सांगणार आहे. आता ओव्हरलॉक करून घेतलेला आहे, जे की फिटिंगच्या अगोदर करायचं असतं. कारण फिटिंग केल्यानंतर मार्जिनचा जो पार्ट तुमचा फिटिंगमध्ये जातो त्याला अजिबात ओव्हरलॉक आपल्याला करता येत नाही आणि तिथे आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग जाते घेऊन निम्म्याला निम्मी. त्यासाठी बाही जोडून झाल्यानंतर बाहीला, कटोरीला आणि आपला जो क्रॉसपट्टी आहे किंवा ब्रापट्टी आहे त्याला ओव्हरलॉक करून घ्यायचं आहे. ओव्हरलॉक जर तुम्ही करत असाल तर त्याच वेळेला करून घ्या. ओव्हरलॉक ब्लाऊजला कधी आणि केव्हा करावा, स्टेप बाय स्टेप इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तुम्ही पाहिला नसाल तर नक्कीच पहा. आता बघा मी काय केलं, दोन्ही पल्ले एकत्र ठेवले आणि टिप मारलेले आहे आणि मग जे काय मार्जिन राहिलेलं आहे ते कापून टाकलेलं आहे. अगोदरही कापू शकता, काही प्रॉब्लेम येत नाही. पण आता मला ही सवय लागलेली आहे फिटिंगच्या वेळेला सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या. त्यानंतर दंडगेर घ्यायचा आहे. दंडगेर इथे 6 इंच आहे, 6 इंचावरती मार्किंग करायचे आहे. म्हणजे पूर्ण दंडगेर 12 इंच आहे, निम्मा 6 इंच आहे. सो 6 इंचावरती मार्किंग केलेले आहे. दुसऱ्या साईडची जी दोन्हीही पाठीमागचा पुढचा पार्ट आहे तो इथे जोडून घ्यायचा आहे. पुढचा पार्ट पाठीमागचा पार्ट जोडताना हे लक्षात ठेवायचं आहे की आपला जो आर्महोलची शिलाई आहे आपली ती एकावरती एक आली पाहिजे, कुठेही कमी जास्त किंवा वर खाली गेली नाही पाहिजे. त्यामुळे तुमचा आर्महोल फिटिंग खूप सुंदर बसणार आहे. बऱ्याच वेळेला बऱ्याच ताईंना प्रॉब्लेम हा होतो ब्लाऊज शिवताना, ब्लाऊज शिवलं जातं व्यवस्थित पण फिटिंगला प्रॉब्लेम होतो. आर्महोलची शिलाई कमी जास्त झाल्यामुळे आर्महोल गच्च होतो, ओढला जातो किंवा तो प्रॉपर मुंड्यामध्ये बसतच नाही. मग कुठे झोळ येणं, कुठं घट्ट होणं, कुठं जास्त चुन्या येणं किंवा अजिबात फिटिंग छान न वाटणं, हे सगळे प्रॉब्लेम्स तुम्हाला फेस करावे लागतात. त्यामुळे आर्महोलची शिलाई बरोबर एकासमोर एक येणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला पूर्ण ब्लाऊज पट्टी जोडल्यापासून कटिंग करेपासून पट्टी जोडून सगळ्या गोष्टी सविस्तर करेपर्यंत व्यवस्थित येणं गरजेचं आहे. आता इथे बघा, दोन्ही साईडच्या टिपा मारून घेतल्या, दंडघेर आहे तो मार्किंग करून घेतला. आता तुम्हाला पुढचा प्रश्न पडतो की तुम्ही 2 इंच मार्जिन ठेवता तर कटोरीच्या पार्टला किंवा हुकलुकला तुम्ही मार्जिन न ठेवता सुद्धा तुमचं फिनिशिंग किती छान येतं. प्लस तुम्हाला फिटिंग करताना मध्ये अजिबात गॅप पडत नाही. हे बघा, कटोरी ब्लाऊजला फिटिंग करताना अजिबात मध्ये गॅप पडलेला नाही. पट्टीवरती पट्टी ठेवलेली आहे. हवी तर तुम्ही इथे पिन लावून घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला अजिबात इकडे तिकडे कपडा हलणार नाही. जे काही मार्जिन असेल, आता मला 38चा निम्मा भाग 19 येतो, 19 इंच आणि 16 16.5 इंच इथे कमरेचा भाग आहे. सो जिथं मी मार्किंग केलेलं आहे मार्जिन सहित 1.5 इंच ते 2 इंच आपलं मार्जिन प्रॉपर राहतं. आता इथे बघा पिन लावून घेते, म्हणजे तुमच्या लक्षात पुढच्या साईडचं जे मार्किंग आहे ते आखताना किंवा ड्रॉ करताना लक्षात येईल, कपडा हलणार नाही. आता जिथं तुम्ही 3 डॉट जोडलेले आहे तिथे तुम्ही या पद्धतीने पट्टीने किंवा असं हाताने चॉकने मार्किंग करून घ्या. कारण चॉकचं मार्किंग तुमचं जिथे असेल तिथंच तुम्हाला प्रॉपर टीप मारायची आहे. हाताने जमत नसेल, बिगनर्स असाल तर तुम्ही इथे पट्टीचा यूज करू शकता. पट्टीने प्रॉपर तुम्हालाही फिटिंग आलीच पाहिजे. इथे सुद्धा बऱ्याच वेळेला फिटिंग प्रॉब्लेम तुम्हाला फेस करावे लागतात की बऱ्याच ताई कमेंट सेक्शनला भरभरून कमेंट करत असतात कटोरी ब्लाऊजच्या फिटिंगला. आर्महोल क्रॉस येतो, आर्महोल सरळ येत नाही, आर्महोलची शिलाई आणि छातीची शिलाई खूप क्रॉस येते किंवा दंडापासून छातीपासून जी आपण शिलाई घेतो ती पूर्ण तिरकी येते, कमरेपर्यंत सरळ जात नाही. तर या सगळ्या प्रॉब्लेम्स ज्या आहेत तुमच्या कटिंगपासून होत असतील. सो आपले कटिंगचे सुद्धा व्हिडिओ आहे ते तुम्ही पहा आणि मग या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज शिवून पहा. म्हणजे जसं मी तुम्हाला व्हिडिओत आता दाखवलेला आहे, कोणतीही
वेगळी ट्रिक वापरलेली नाही. फक्त हुक आणि लोकपट्टी आहे ती एकावरती एक घेऊन पिन लावून घ्यायची आहे. आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी पिन लावून घेतलेले आहे. एव्हाना मी माझ्या ब्लाऊजचं फिटिंग करताना कधीही पिन लावून घेत नाही, कारण ती सवय लागलेली आहे. आणि या पद्धतीने तुम्हाला दोन्हीही पार्ट म्हणजे दंड घेराच्या इथले आणि कमरेकडच्या बाजूचे दोन्हीही पल्ले जे आहेत, खालचा पार्ट वरचा पार्ट, तो बरोबरच आला पाहिजे. आणि बरोबर येऊन त्याहून जास्त महत्त्वाचं काय आहे, फिटिंगची जी तुमची मार्किंगची टीप आहे ती सरळ एका रेषामध्ये हलकीशी क्रॉस आली पाहिजे तिरकसमध्ये. बघा आता 3-3, 4-4 टिपा जे तुम्हाला टाकायचं आहे तुमच्या हिशोबाने टाकू शकता. मी ते 3 टिपा मारून घेतलेल्या आहेत. कमरेकडचा पार्ट आहे तो थोडासा जास्त दिसत आहे मार्जिंगसाठी. तर बघा टोटल 1.5 इंच मार्जिंग होण्यासाठी मी कमरेकडचा पार्ट इथे 1.5 इंच कटिंग करून टाकत आहे. त्या अगोदर शिलाई मारून घेतली, म्हणजे दंडापासून ते कमरेपर्यंत आपल्याला एका रेषेमध्ये जितकं हवं आहे तितकंच मार्जिन आलेलं आहे. आता एक पार्ट रेडी झालेला आहे फिटिंग करून. दुसरा पार्ट रेडी करायच्या अगोदर आपल्याला कमरेकडच्या बाजूनी फिटिंग टाकायचं आहे. आपल्याला जसा कपडा इझी पडेल त्या हिशोबाने आपल्याला कपडा फिरवायचा आहे. इथे तुम्हाला कोणताही रूल लागू होत नाही की कपडा याच बाजूने फिरवा किंवा त्याच बाजूने फिरवा. अगदी तुम्ही फ्री हँडेड इथे कपडा हाताळू शकता. इथे सुद्धा 1.5 इंचाच्या गॅपवरती 3 टिपा मी मारून घेतलेल्या आहेत. आता 3 टिपच मी का मारते ह्याचा सुद्धा तुम्हाला प्रश्न पडला असेल. हो, लगेच आन्सर देतीये, कारण मला माहिती आहे ना तुमच्या डोक्यामध्ये काय पुढचा प्रश्न येणार आहे तो. आता पहिल्यापासून सवय असते आपली 3 टिपा मारणं, 4 टिपा मारणं किंवा 2 टिपा मारणं. बऱ्याच वेळेला मी पाहिलेलं आहे 2-2 टिपेवरती किंवा सिंगल टिपेवरती सुद्धा ब्लाऊज फिटिंग करून दिलेलं असतं. आणि त्या केसमध्ये असं म्हटलं जातं की या टेलरचा फिटिंगचा जो फॉर्म्युला आहे तो अगदी परफेक्शनमध्ये बसतो, अजिबात फिटिंग लूज होत नाही. असं काही नाही, शेवटी टेलर असतात ते काही कोणी देव नसतात. सो प्रत्येकाचं फिटिंग गडबड होऊ शकतं. आणि जेव्हा त्या क्लायंटला ब्लाऊज लूज किंवा घट्ट करायचं असतं, घट्ट सोडा पण लूज करायचं असतं, त्यावेळेला मात्र एका फिटिंगवरती एका टिपेवरती प्रॉब्लेम होऊ शकतो ना. सो 3 ते 4 टिपा तुम्ही नेहमी फिटिंगच्या वेळेला देऊ शकता. आणि इतक्या इझिली कटोरी ब्लाऊज खूप कमी वेळामध्ये आणि फिनिशिंग सहित प्रॉपर शिवू शकता. कटोरी ब्लाऊज शिवणं म्हणजे बऱ्याच वेळेला खूप मोठं टास्क वाटतं. तर मला ना असे टास्क एन्जॉय करून काम करण्यात खूप मजा येते, कारण चॅलेंज असल्याशिवाय काम आपलं सक्सेस होत नाही आणि चॅलेंजिंग कामं नेहमीच मला आवडतात. सो कटोरी ब्लाऊज कसं शिवायचं, हे 38 साईजचं ब्लाऊज आहे. खूप फिनिशिंग सहित आणि स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला ह्या गोष्टी इन डिटेल व्हिडिओमध्ये शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता तो किती सक्सेस झालेला आहे हे तुम्ही ठरवायचं आहे. आणि ते बघा आर्महोलच्या इथे शिलाईसुद्धा सरळ आलेली आहे. तुम्हाला चेक करायचं असेल ब्लाऊज तर फिटिंग तुम्ही चेक करू शकता सरळ केल्यानंतर. सो असा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच व्हिडिओ छान छान पाहण्यासाठी आपल्या चॅनलला म्हणजे स्टिच सरितावरती सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. नुसतं सबस्क्राईब करू नका तर बेल आहे ती ऑलवरती सेट करा, म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला पुन्हा नोटिफिकेशन आले की तुमच्या वेळेनुसार पाहायला मिळतील. पुन्हा भेटू, बाय.